नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे प्रवीण जाधव आणि माझं पीजे ड्रायव्हिंग ट्रिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत। मित्रांनो, बऱ्याच दिवसातून व्हिडिओ मी बनवत आहे, ट्रेनिंगला निघालो आहे। समजून घ्या, मला काही अडचणी येत आहेत म्हणून मी व्हिडिओ बनवत नाहीये, पण तुम्ही माझ्या टचमध्ये राहा। माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी योग्य अशी माहिती सतत सांगणार आहे। लेट का होईना पण सांगणार, पण सांगतच राहणार। माझ्यासोबत आहे श्रीकांत सरांचा माझं ट्रेनिंग चालू आहे। यांचा लास्ट टाइम मी व्हिडिओ बनवला होता, खडकवासला रोडला आमचं ट्रेनिंग झालं होतं, पण यावेळेस आम्ही फुल ट्रॅफिक मध्ये ट्रेनिंग करतोय सिंहगड रोड। कारण बऱ्याच प्रॅक्टिस नंतर सर खूप छान गाडी चालवतायत। तुम्ही पाहायचं श्रीकांत सर कशा प्रकारे गाडी चालवतायत आणि नक्की मला कमेंट मध्ये तुम्हाला सांगायचं मित्रांनो की माझा व्हिडिओ कसा वाटला। आणि माझं पीजे ड्रायव्हिंग ट्रिक्स यूट्यूब चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये। मी व्हिडिओ बनवणार, काळजी करू नका, थोडेसे लेट व्हिडिओ येतील, त्यामुळे तुम्ही माझ्या टचमध्ये राहा। खूप काही माहिती मी तुम्हाला आणखीन पावसाळा येतोय मित्रांनो, पावसाळ्यात तर खूप छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवणार आहे। खूप माहितीपूर्ण व्हिडिओ असणार आहेत माझे, त्यामुळे माझ्याशी टचमध्ये राहा। पीजे ड्रायव्हिंग ट्रिक्स यूट्यूब चॅनल पाहत राहा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा विसरू नका। तर तुम्ही हे पाहू शकता श्रीकांत सरांचं ड्रायव्हिंग चालू आहे फुल ट्रॅफिक मध्ये। मी आता बॅक कॅमेरा ओपन करून तुम्हाला दाखवतो की पाठीमागे ट्रॅफिक कसं आहे आणि कशा प्रकारे ते गाडी चालवतात। तर चला आपण व्हिडिओ पाहूया मित्रांनो। या अशा प्रकारे मित्रांनो माझा ट्रेनिंग सिंहगड रोडला चालू आहे। संतोष हॉलच्या एरियामध्ये आम्ही आहोत। श्रीकांत सर गाडी चालवत आहेत खूप छान प्रकारे। लास्ट टाइम त्यांचा मी सांगितल्याप्रमाणे व्हिडिओ ट्रेनिंगला जस्ट सुरुवात केली होती, त्यामुळे खडकवासला रोडला ट्रेनिंग होतं त्यांचं, पण आता प्रॅक्टिसनी खूप छान गाडी चालवत आहेत म्हणून मी त्यांना ट्रॅफिकला ट्रेनिंगला घेऊन आलो आहे। सिंहगड रोड संतोष हॉल ब्रिजचं काम चालू आहे, खूप ट्रॅफिकचा एरिया आहे मित्रांनो हा। तुम्ही पाहू शकता सर कशा प्रकारे गाडी चालवत आहेत, एकदम कॉन्फिडन्स। सर हीच लेन सोडू नका अजिबात, काही झालं तरी रेस कंटिन्यू द्या, जास्त आरशामध्ये लक्ष देऊ नका। जर आरशामध्ये सारखंच बघत राहिला तर समोर दुर्लक्ष होईल, तुम्हाला प्रेशर सुद्धा येईल। ही लेन नॅरो आहे, छोटी आहे ब्रिजमुळे, त्यामुळे पाठीमागचा विचार करू नका, कुणीही असो काहीही हो। त्यामुळे तुम्ही आपलं समोर फोकस करा, समोरच्याला तुम्हाला वाचवणं पहिलं तुमचं काम आहे। या गाडीच्या पाठीमागे लावून घ्या इर्टिगाच्या, येस त्या गाडीच्या पाठीमागे लावा अर्टिगा, सोडून द्या रेस पुन्हा 20% जोरात, क्लच दाबून सेकंड गिअर लगेच ताबडतोब घ्या सेकंड, येस व्हेरी गुड। अशा प्रकारे सरांनी सेकंड गिअर घेतलेला आहे। आता सर सिग्नल आहे, सिग्नल आपल्याला थांबायचं आहे, ओके। क्लच पूर्ण दाबा, पहिला गिअर घ्या पहिला गिअर आणि ब्रेक घ्या हळूहळू। समोरच्या गाडीचा पाठीमागचा टायर जोपर्यंत दिसतोय तोपर्यंत चला, दिसायचं बंद झालं की तुम्हाला गाडी थांबवायची आहे। मित्रांनो लक्ष असू द्या, समोरच्या गाडीचा डिस्टन्स कसा घ्यायचा आहे। समोरच्या गाडीचा पाठीमागचा टायर दिसायचा बंद झाला की तुम्ही थांबून घ्यायचं। कुणी तुम्हाला नंबर प्लेट दिसायचं बंद झाल्यावर म्हणाल, कुणी तुम्हाला तो हुंडाईचा एच म्हणाल, मारुती सुझुकीचा एस म्हणाल, लोगो म्हणाल, कुणाचं काय ऐकू नका। टायर दिसायचं बंद झालं की तुम्ही गाडी थांबवलीच पाहिजे, याची काळजी घ्या। खास लर्निंग माणसासाठी माहिती सांगतोय मी। रेस द्या सर, कंटिन्यू रेस, येस त्या रेस। सेकंड क्लच दाबून, जास्त वेळ फर्स्ट गिअरवर चालवायचं नसतं सर। फर्स्ट गिअर हा नामदारी आहे, नावाला आहे, फक्त स्टार्टअप घेणे, जाग्यावरून उचलणे, 50-100 पावलं 50-100 मीटर अंदाजे पुढे गेलो की सेकंड गिअर पडला पाहिजे, कारण सेकंड गिअरला कंट्रोल गिअर म्हणतात। सेकंड गिअर मध्ये घाट, नाईट, ट्रॅफिक, सिटी, क्लोज, कंजेस्टेड एरियामध्ये गाडी व्यवस्थित चालते। हा थोडा ऍव्हरेज लॉस होऊ द्या, आपण लर्निंग आहोत, महिनाभर लर्निंग माणसांनी ऍव्हरेजचा विचार करायचा नाहीये। हे तुम्ही पाहू शकता मित्रांनो कशा प्रकारे चालू आहे आमचं ट्रेनिंग। मित्रांनो आम्ही आता यू टर्न मारतोय, यू टर्न कशा प्रकारे मारतोय बघा। सर पहिला गिअर घेतला, येस इंडिकेटर लावा राईटचा, सर का राईटला हळूहळू मायनस मध्ये रेस नकोय मला, त्या बीएमडब्ल्यूचा विचार करू नका। हा क्लच दाबून इथं तुम्हाला आता थांबून घ्यायचं आहे, थांबून घ्या इथं, स्टॉप, क्लच दाबून पूर्ण सर, येस। हे अशा प्रकारे सिग्नल चालू आहे, रांका ज्वेलरच्या सिग्नल लावत आम्ही, सर थांबून घ्यायचं पूर्ण, ओके, कारण आपला रेड सिग्नल आहे, आपण जायचं नाही। समोर बघा गाड्या जात आहेत, शेजारी तुमच्या बीएमडब्ल्यू कार आहे, ओके, सर्वजण थांबलेले आहेत। फर्स्ट गिअर मध्ये आहोत आपण, नेहमी कुठेही थांबलं की गाडी पहिल्या गिअर मध्ये घ्यायची, कारण फर्स्ट गिअर मध्येच गाडी उचलण्याची ताकद असते, ओके, येस लक्षात ठेवा। चला आता सिग्नल सुटायची वेळ आली बरोबर, हाफ क्लच करून ठेवा। हाफ क्लच म्हणजे व्हायब्रेट लेवल पर्यंत क्लच उचला हळूहळू, येस वळवा राईटला स्टेरिंग आणखीन, चला ब्रेक टच अँड गो, सिग्नल मिळाला आपला, व्हेरी गुड। चला हळूहळू, ओके, अशा प्रकारे आपली गाडी वळते, गाडी वळाली की स्टेरिंग रिटर्न करा सर, शबास व्हेरी गुड मॅन, परफेक्ट। द्या रेस हळूहळू, जाऊ द्या, कोणाचा विचार करू नका, एक लेन, येस लगेच सेकंड क्लच दाबून, व्हेरी गुड परफेक्ट। आलं लक्षात कसा युटर्न मारला? लक्षात ठेवा मित्रांनो, युटर्न मारताना रेस करायचं नाही,
लर्निंग माणसासाठी सांगतोय. एक्सपर्ट असेल तर रेस करत करत तो युटर्न घेईन, पण आपण लर्निंग लोकांनी फर्स्ट गिअर टाकून हाफ क्लच वरच युटर्न मारायचा. मस्त ट्रॅफिक आहे बघा, असं ट्रॅफिक पाहिजे आपल्याला. ओके, ट्रॅफिक असलेलं हे मुव्हिंग ट्रॅफिक आहे आणि नॅरो लेन आहे बघा. ब्रिज मुळे एक सिंगल लेन झाली, त्यामुळे ट्रॅफिक भरपूर आहे. याच ट्रॅफिक मध्ये कॉन्फिडन्स वाढणार आहे तुमचा. त्यामुळं व्यवस्थित गाडी चालवा. माझं लक्ष व्हिडिओमध्ये येतं पूर्णपणे. त्यामुळे तुम्हाला खिंड लढवायची आहे. बाजीप्रभू देशपांडेच्या भूमिकेमध्ये यायची आपल्याला. बाजीप्रभूंनी पावन खिंड लढवली ती महाराजांसाठी. तुम्हाला हा सिंहगड रोड लढवायचा आहे. द्या रेस द्या, कंटिन्यू वाजू द्या. पाठीमागच्या गाडीचा प्रेशर घ्यायचा नाही. कुणी असो, आजी माजी मंत्री, थोडंसं राईट घ्या. आता आपण सिग्नलला थांबलोय. सर आपण फ्रंटला आहोत, आपल्या मागं 50-100 गाड्या आहेत. जर तुम्ही बंद पाडलात तर पाठीमागचे ओरडतील, तुमच्यावर प्रेशर येईल. बरोबर, सिग्नल सोडायची वेळ आलेली आहे. चला, हाफ क्लच बनवून ठेवा. व्हायब्रेशन. हाफ क्लच म्हणजे काय? व्हायब्रेट लेवल पर्यंत क्लच उचलणे. येस, त्या हाफ क्लचला मी असं म्हणतो, तुम्हाला लर्निंग लोकांचं शस्त्र आहे, ब्रह्मास्त्र आहे असं मी म्हणतो. जिसने हाफ क्लच सीखा वही ड्रायव्हिंग का चीता असं सुद्धा म्हणतात. म्हणून हाफ क्लच करून ठेवायचा. 5-10 सेकंद सिग्नल सुटायला राहिले की, आणि ग्रीन मिळाला सर लगेच ब्रेक सोडून द्या. व्हेरी गुड, परफेक्ट. बंद पडली का? सगळ्यांच्या बरोबरीनं आपण निघालो. फ्रंटलाच सगळ्यांच्या बरोबरीनं. पॉईंट नोट करा, मी काय शिकवलं. आपण बरोबर हाफ क्लच आधी केला होता, त्या आधीच करून ठेवला होता आणि 5-10 सेकंद आधी, आणि तो आपण थोडासा मुवमेंट मध्ये ठेवला. येस सर, कळतं चेंज करू म्हणजे तेवढं आपल्याला गाडीचा हे क्लिअर राहतो. येस, अशा प्रकारे मित्रांनो तुम्हालाही सांगतो की कुठेही तुम्ही सिग्नलला थांबलात, फॉर एक्झाम्पल 60 सेकंदाचा सिग्नल असेल तर तुम्ही 50 सेकंद होईपर्यंत क्लच आणि ब्रेक दाबून बसून राहा, चालेल. एक 5 ते 10 सेकंद राहिले सिग्नल सुटायला की हळूहळू हाफ क्लच बनवा. म्हणजे हळूहळू क्लच व्हायब्रेट लेवल पर्यंत तयार करून ठेवा ब्रेक दाबून, आणि ग्रीन मिळाला की लगेच ब्रेक सोडून द्या. क्लच सोडू नका, व्हायब्रेटला तसाच ठेवा. 10-20 पावलं पुढे गेली की मग क्लच सोडून द्या. गाडी तुमची कधीच बंद पडणार नाही. मी सांगितलेला फॉर्म्युला यूज करा. रेस द्या. द्या सर. मी हाफ क्लचचे 2 व्हिडिओ बनवलेत. ते दोन्ही व्हिडिओ म्हणजे खूप खूप महत्वाचे आहेत आणि ते तुम्हाला फायद्याचे येत आहेत. खूप व्ह्यूज आहेत त्या व्हिडिओला सुद्धा. चालायचं. चला जाऊ द्या सर. द्या रेस द्या हळूहळू. कमॉन मॅन, रेस जोरात जोरात. मधली लेन मिळाला ग्रीन. द्या रेस द्या. पुढे थांबावं लागेल आपल्याला. सिग्नल रेड पडलेला आहे. क्लच पूर्ण दाबून घ्या. ब्रेक घ्या हळूहळू. झेब्रा लाईन पांढरी कुठे दिसते का बघा, त्याच्या अलीकडे थांबून घेणे. झेब्रा क्रॉस करायचं नाहीये तुम्हाला पट्टी ती. ओके, पहिला गिअर घ्या सर. हा गोयलगंगाचा सिग्नल छोटासा चढ आहे सर. इथं तुम्ही ब्रेक सोडून बघा, गाडी मागे जाईल. चेक करा, चालली का? येस, पाठीमागे गाडी आहे आपल्या. ओके, मग चढावरचं ट्रेनिंग आठवा मी काय शिकवलंय. येस, ब्रेक दाबून धरा मित्रांनो. चढावरची माहिती सांगतोय. ब्रेक दाबून धरा, व्हायब्रेट लेवल पर्यंत क्लच उचला. व्हायब्रेट झाल्याशिवाय ब्रेक का सोडताय सर तुम्ही? व्हायब्रेट बॉडीला जाणवत नाही आणखीन. करा व्हायब्रेशन. येस, झालं का? ब्रेक टच, गो, टच, गो. झालं काम तुमचं. कळलं? चढावर नेहमी मित्रांनो ब्रेक सोडला की गाडी मागे जाईल. ब्रेक दाबून फर्स्ट गिअर मध्ये क्लच हळूहळू वर उचलायचा आहे व्हायब्रेट लेवल पर्यंत. व्हायब्रेटच्या वर क्लच उचलू नका. आणि ग्रीन सिग्नल मिळाला की फक्त ब्रेक सोडून द्या. गाडी एकतर पुढे जाईल. ब्रेक सोडा सर, नाहीतर चढ जास्त असेल तर रेस करून पुढे घेऊन चला. रेस द्या सर. अशा प्रकारे सिग्नल सुटला. सिग्नल सुटल्यावर तुम्हाला मित्रांनो काळजी घ्यायची आहे. सर सिग्नल सुटल्यावर पहिला एक लेन पकडायची. सगळी लोक झुरळासारखी इकडे तिकडे पसरतात, घाईत असतात. त्यामुळं आपण अगोदर लेन पकडायची सिग्नलला. लक्षात ठेवा. समोर बघा नॅरो झाली बसमुळे जागा. ओके, येस, थोडं राईटला ठेवा. येस, द्या रेस द्या. परफेक्ट, छान सर. जजमेंट असं घ्यायचं. आलं लक्षात? थोडा रेस सोडायचा म्हणजे त्याला वेळ द्यायचा. द्या रेस, जोरात द्या. आणि घ्या क्लच दाबून सेकंड. चला घ्या क्लच दाबून सेकंड. गुड. द्या रेस द्या. मित्रांनो लक्षात ठेवा, तुम्हाला ही अशी गाडी शिकायची असेल तर ताबडतोब मला कॉल करा. 9175990594 हा माझा नंबर आहे. प्रवीण जाधव माझं नाव. पीजे ड्रायव्हिंग ट्रिक्स हे माझं युट्यूब चॅनल. लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आहे. ज्यांचा क्लास झालेला आहे त्यांनी मला कॉल करा. मी त्यांना त्यांच्या गाडीवर येऊन ट्रेनिंग देईन. जे फ्रेशर्स आहेत ज्यांना गाडी शिकायची आहे त्या लोकांनी मला कॉल करा. तुम्हालाही मी काय करायचं, कुठे शिकायचं त्याविषयी योग्य अशी माहिती देईन. फ्रेशर्सनी सुद्धा कॉल केला तरी चालेल. द्या रेस द्या. पण फ्रेशर्सला मी प्रायव्हेट ट्रेनिंग देत नाही. त्यांना अगोदर ड्रायव्हिंग स्कूलच्या गाडीवरच शिकावं लागेल, हे विसरू नका. रेस द्या सर. कंटिन्यू द्या. रेस द्या. कंटिन्यू. पुन्हा सर वडगावचा सिग्नल आलेला आहे.
ओके, मोठा सिग्नल, मोठा एरिया आहे, चेस करावा लागतो ग्रीन मिळाल्यावर. ओके, जी लेन मिळेल ती लेन तुम्ही थांबून घ्या. पूर्ण क्लच दाबा थांबताना. ब्रेक घ्या हळूहळू, कारण 20चा स्पीड आहे गाडीला, त्यामुळे अगोदर क्लच दाबला तरी चालेल. दाबा क्लच, घ्या ब्रेक हळूहळू त्या गाडीचा टायर दिसेपर्यंत. थोडं इकडे या. येस, थांबून घ्या. स्टॉप. गुड मॅन. अशा प्रकारे सिग्नलला गाडी आपली थांबली की आता सिग्नल न्यूट्रल करा, कारण बराच वेळ आहे. न्यूट्रल केला, क्लच सोडा, मिळाला ग्रीन. चला पहिला गिअर घ्या, करा हाफ तयार. व्हायब्रेट लेवल, ब्रेक दाबून किंवा आता ब्रेक सोडा, समोरची गाडी गेली. परफेक्ट. द्या रेस द्या. सिग्नलला घाई करू नका. पाहू शकता तुम्ही सिग्नल. गर्दी आहे, खूप मोठा एरिया, मोठा चौक आहे सगळ्यात सिंहगड रोडचा हा. द्या रेस द्या साहेबा. चला, काही घाबरू नका. निवांत फर्स्ट गिअर मध्ये हळूहळू सरकायचं. झिगझॅग करायचं नाही, नाकबोडी करायचं नाही. लेन टू लेन. आपल्या बोनेट जवळ, दरवाजाजवळ जर कोणी आलं की ताबडतोब हॉर्न मारायचा. ओके, येस. आसपास कोणाला येऊ द्यायचं नाही. हॉर्न पण मारताना कडकडीत 2-3 सेकंदाचा हॉर्न द्यायचा. येस, द्या रेस. आता नका, थांबून घ्या, बसला जाऊ द्या. इथे पाहू शकता एक काहीतरी घासली गाडी बघा. थांबून घ्या. हा, उचला क्लच हळूहळू, ब्रेक सोडा. येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. त्या रेस द्या हळूहळू, काही घाबरायचं नाही. त्या रेस. परफेक्ट. श्रीकांत सर 1 नंबर गाडी काढली बरं का. असं वाटलं हाफ क्लच चुकतो का काय वाटलं होतं. नाही, हाफ क्लच म्हणजे मी अगदी फक्त माझा स्पीड कमी राहील. असू द्या, चालेल. गाडी बंद नाही पडली पाहिजे. अशा हिशोबाने बस अर्धा तासाच्या रस्त्याला 1 तास लावा, चालेल. थोड्या दिवस, महिनाभर, पण गाडी बंद नाही पडायची, ठोकाठोकी नाही झाली पाहिजे. आता बघितलं का पाठीमागे एक कार टच झाली होती बघा, दोघात त्यांची भांडण लागलेली. असा प्रसंग आपल्याला काही घडवायचा नाही. फायनली आमचं ट्रेनिंग संपलेलं आहे. आम्ही जात आहोत सरांच्या पार्किंगकडे, सरांच्या लेन मध्ये. सरांची लेन खूप नॅरो आहे. सर थोडं इकडून घ्यायची गाडी, तिला जाऊ द्या रिक्षाला. क्लच दाबा पूर्ण. येस, वळवा राईटला थोडं. हे पाहू शकता किती छोटी गल्ली आहे. रेस करू नका सर. वळवा राईटला, थांबवतो. येस, परफेक्ट. हे पाहू शकता मित्रांनो. सर जेवढं वळवलं तेवढं रिटर्न. शबास, परफेक्ट. आलं लक्षात. 1 नंबर सर, काम 1 नंबर झालं. चला जाऊ द्या हळूहळू. हे पाहू शकता मित्रांनो किती छोटी गल्ली आहे. सोसायटीच्या मधून चाललोय आम्ही. इथं अशा प्रकारे गाड्या पार्क केलेल्या असतात. गेट आहेत सोसायट्यांचे. टँकर वगैरे आला की इथे गाडी बसत नाही. अशा भागातून आम्ही चाललोय. आता तुम्ही सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरांचं पार्किंग, सरांचं सोसायटीचा गेटचा एंट्री एक्झिट खूप म्हणजे खूप डेंजर आहे, अगदी घाबरण्यासारखा. लर्निंग माणसं तर नक्की तिथे घाबरतात. तुम्ही पाहू शकता सर कशा प्रकारे कॉन्फिडन्सनी गाडी उतरवतायत. हे अशा प्रकारे त्यांची सोसायटी आलेली आहे. राजयोग बेनकर वस्तीमधील सोसायटी आहे. हे सरांचा कॉन्फिडन्स एकदा बघून घ्या सोसायटीत जाण्याच्या आधी. सर आपलं ठरल्याप्रमाणे हे बघा, आम्ही इकडे वळवतोय सोसायटीकडे. खूप मोठा उतार आहे. वळवा सर आणखीन. रेसवर पाय नकोय. करा सरळ स्टेरिंग. येस, थांबून घ्या. हे पाहू शकता मित्रांनो कसला उतार आहे त्यांच्या सोसायटीला. थांबून घ्या सर. हळूहळू एकदम हळू. येस, परफेक्ट. येस, परफेक्ट. अशा प्रकारे सरांनी गाडी उतरवलेली आहे. हे पाहू शकता तुम्ही. आता आम्हाला राईटला वळायचं आहे. राईटचा टर्न पण तुम्ही पहा मित्रांनो कशा प्रकारे सर वळवत आहेत. खूप अवघड आहे. तुम्ही इमॅजिन करा फक्त मोबाईल मधून. वळवा सर राईटला. खूप म्हणजे खूप अवघड सीन आहे पार्किंगचा त्यांचा. आणखीन वळवा सर. समोर कॉलमकडे चाललोय. गुड, व्हेरी गुड. हे बघा या गाड्यात 2 करा सरळ 2 राऊंड. अजून एक. येस, परफेक्ट सर, 1 नंबर. हे अशा प्रकारे सरांनी त्यांची गाडी खाली उतरवली आहे. आता मी पार्किंगला लावतोय. उचला क्लच अर्धा, पाय ब्रेकवर. आपलं ठरल्याप्रमाणे सर असं इथं या वॉल पर्यंत जायचं आणि इथून राईट, पाय ब्रेकवर ठेवा. येस, वळवा राईटला. हे अशा समोर अडचणी आहेत सरांना. स्टॉप. टाका रिव्हर्स गिअर. हे आता आम्ही रिव्हर्स पार्किंग करतोय. चला हळूहळू. मित्रांनो मला उतरणं पॉसिबल नाहीये थोडस, म्हणून मी कॅमेरातून तुम्हाला दाखवतोय आमची गाडी कशी मागे चालली. बघा सरांची स्क्रीन आहे. सर उजव्या साईडचा जो कॉलम आहे बघा सर, तो तुम्हाला प्रॉब्लेम करतोय. येस, मी परत तरी पुढे घेणार. येस, क्या पहिला गिअर क्लच दाबून पुढे घेणार. चला पुढे थोडस. गाडी राईटला वळवली आहे. पूर्ण राईट वळवा. चला पुढे उचला क्लच. पूर्ण वळवा ना आणखीन 1 राऊंड. चला सोडा क्लच. चला आणखीन पुढे. टाका रिव्हर्स. पुन्हा मित्रांनो रिव्हर्स टाकतोय. तुम्ही स्क्रीनकडे लक्ष द्या. स्टेरिंग सरळ करा सर. माझ्याकडे फिरवा ना 2 राऊंड. 1 2. टाका रे. उचला क्लच. चला हळूहळू. लेफ्टच्या आरशात बघा. लेफ्टचा कॉलम बघा. चला
चला पाठीमागे, चला ब्रेक घ्या, ब्रेक हळूहळू, इतकं फास्ट नाही जायला लावलं मी, एकदम हळूहळू चला. आली का गाडी पार्किंग मध्ये? हे बघा मित्रांनो कशा प्रकारे ब्ल्यू लाईन दिसते तुम्हाला. बस आता गाडी आलेली, आता सरळ करू का गाडी? चला करा सरळ, 1 2 बस बस हळूहळू चला. अशा प्रकारे सरळ चला. राईटच्या आरशात बघा काय टच करते का? नाही. चला गो, जाऊ दे हळूहळू. जर राईट टच होत असेल तर लेफ्ट वळवा स्टेअरिंग, लेफ्ट टच होत असेल तर राईट वळवा. टच होत नाहीये. येस, पाठीमागचा पण कॉलम बघा, पाठीमागचा कॉलम लेवलला आहे तो, रेषेत तरी वाटतोय मला तो, अजून तरी लेवलला आहे. चला तो टच होणार आहे असं वाटतंय मला, त्यामुळे थोडंसं लेफ्ट वळवायचं स्टेअरिंग असं. चला चला हळूहळू चला, बस सरळ करा, जाऊ दे हळूहळू. बघा टच होते का? नाही. नक्की नाही. लेफ्टचा तर बघा क्लीन आहे, एकदम व्यवस्थित निघाली गाडी लेफ्टनं. राईटनं मला दिसत नाही, तुम्ही बघा का टच होतोय.